गडिंग्लज पोलीस ठाण्याच्या हद्दीत तक्रारदाराच्या मुलाच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातातील गाडी गडिंग्लज पोलिसांनी जप्त केली होती. या गुन्ह्याचा तपास गडिंग्लज पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार नीता कांबळे हिच्याकडे होता. गुन्ह्यातील वाहन सोडवण्यासाठी तक्रारदारांनी नीता कांबळे हिच्याशी संपर्क साधला. त्यावेळी कांबळे हिनं तक्रारदारांकडे 60,000 रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 40,000 रुपये देण्याचं ठरलं. त्यानंतर तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. शनिवारी सायंकाळी 40,000 रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक फौजदार नीता कांबळे हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान आज लाचखोर पोलीस नीता कांबळे हिला न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.